Hi everyone, welcome to this session. I am Sarjarao Patil. Today I am going to teach you a poem, A Teenager's Prayer, is written by J. Morse. Now I am going to read this poem loudly. You listen carefully. A Teenager's Prayer, J. Morse. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right, bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. Written by J. Morse. Now write down the vocabulary, unfamiliar words which are the given in the right margin. Darken. Here it refers to evil. या ठिकाणी याचा अर्थ आहे दुष्ट. दुसरा शब्द आहे डिस्ट्रेस. डिस्ट्रेस मीन्स ग्रेट वरी और स्ट्रेन, चिंता किंवा दुःख. आणि तिसरा शब्द टेम्पटेशन, अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड और रॉंग. याचा अर्थ आहे मोह, अपप्रवृत्ती. आता आपण या कवितेत काय सांगितले, काय आशय आहे हे पाहणार आहोत. बघा, दिस इज अ नॅरेटिव्ह पोएम. द स्पीकर ऑफ द पोएम इज अ टीनेज बॉय. ही नॅरेट्स हिज फीलिंग्स अँड इमोशन्स अँड प्रेज गॉड टू हेल्प हिम टू टेक राईट डिसिजन्स. या कवितेत किशोरवयीन मुलगा त्याच्या भावना कथन करत आहे आणि तो देवाला प्रार्थना करतोय की योग्य मार्ग दाखव. ॲज वी ऑल नो, as we all know that the teenage is the most important period in our life. In this period, one fails to choose the right path, he will spoil his career. The boy in this poem knows it very well, but he is doubtful about his decision. He is not sure that he is able to choose right path, so he wants to take the help of the God in this regard. या कवितेमध्ये सांगितलेलं आहे की किशोरवयीन अवस्था ही प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा काळ आहे आणि यामध्ये जर एखादा मार्ग निवडताना अयशस्वी झाला, चुकीचा मार्ग निवडला, तर त्याचं करिअर खराब होतं. मुलाला हे चांगल्या प्रकारे माहीत आहे की जर आपण योग्य निर्णय घेतला तरच योग्य दिशेनं जाईन, म्हणून तो देवाला विनंती करतोय आणि मदत मागतोय. He knows if God helps him, he will certainly choose the right path. He wants to keep himself away from all the vices such as temptation. त्याला माहीत आहे की मोह किंवा अपप्रवृत्ती यापासून मला दूर ठेवण्यासाठी विनंती करतोय. देवाला विनंती करतोय की मला ह्या अपप्रवृत्तीपासून दूर ठेव. He wants only to develop the best qualities in him. He wants to achieve great success in life. त्याला चांगले गुण विकसित करून यश मिळवायचं आहे. बट ऑल दिस इज पॉसिबल ओनली व्हेन ही विल टेक द जर्नी ऑफ लाईफ ऑन द राईट पाथ. दस दिस पोएम इज अ प्रेयर ऑफ टीनेज बॉय. ही प्रेज गॉड टू गाईड हिम. पण हे केवळ शक्य आहे केवळ जर योग्य मार्ग दाखवला तर. आणि म्हणूनच कवी देवाला प्रार्थना करतोय की मला योग्य मार्गदर्शन कर. आता आपण या कवितेत स्टांजा बाय स्टांजा काय म्हटलं आहे ते पाहणार आहोत. पहिला स्टांजा बघूया आपण. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक.
हिअर ॲज अ टीनेजर द पोएट वॉन्ट्स टू टेल द कंडिशन ऑफ द माइंड ऑफ अ टीनेजर. या पहिल्या स्टांजामध्ये कवी देवाला विनंती करतोय आणि एक किशोरवयीन मुलगा त्याच्या मनाची अवस्था या कवितेतून मांडत आहे. एव्हरी डे स्टार्ट विथ न्यू बिगिनिंग्स अँड न्यू थिंग्स टू डू. प्रत्येक सकाळ ही एक नवी संधी आणते. आणि पुढं असं म्हणलं आहे, ही टेल्स अस दॅट वी हॅव टू मेक डिसिजन अबाउट वेदर दे आर इझी ऑर डिफिकल्ट वन्स. कवी या पहिल्या स्टांजामध्ये म्हणतोय की प्रत्येक वळणावरती निर्णय घ्यावाच लागतो आणि तो निर्णय मला स्वतःलाच घ्यावा लागतो. जो काही निर्णय असेल मग तो सोपा असेल अवघड असेल तो निर्णय घ्यावा लागतो. द स्पीकर हॅज ओनली वन टू चूज राईट पाथ ऑफ लाईफ. त्या कवीला निर्णय घ्यावाच लागतो. अशा प्रकारचा आशय पहिल्या स्टांजामध्ये दिलेला आहे. दुसरा स्टांजा बघूया. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. हिअर द स्पीकर इज जस्ट ट्राईंग टू टेल अस द डिलेम ऑफ द टीनेजर्स माइंड. या ठिकाणी कवी त्याच्या मनाची द्विधा अवस्था मांडत आहे. ही हॅज मेनी रोड्स इन फ्रंट ऑफ हिम. त्याच्याकडे अनेक वाटा असतात. ही हॅज टू चूज द राईट पाथ. त्याला योग्य मार्ग निवडायचा असतो. जर का त्याने योग्य मार्ग निवडला तर तो यशस्वी होईल. वन पाथ कॅन लीड्स हिम टू ग्रेट सक्सेस इफ ही चूजेस द राईट पाथ अँड द अदर पाथ कॅन लीड हिम टू ग्रेट डिस्ट्रेस इफ ही चूजेस द रॉंग पाथ. आणि जर का त्याने अयोग्य मार्ग निवडला तर त्याच्या हाती निराशा किंवा अपयश येऊ शकतं. अशा प्रकारचा आशय या सेकंड स्टांजामध्ये दिलेला आहे. आता आपण जाऊया तिसऱ्या स्टांजाकडं. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट अँड ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. या ठिकाणी कवीनं ईश्वराला प्रार्थना केलेली आहे, आव्हान केले किंवा विनंती केली असं म्हणू आपण, की माझे डोळे उघड आणि जेणेकरून मी स्पष्ट पाहू शकेन, म्हणजेच मला चांगला मार्ग दाखव. हाऊएव्हर ही प्रेज हिम टू स्टँड फॉर द राईट थिंग. म्हणजे सत्याची साथ देऊ शकेन असा मला मार्ग दाखव आणि तू माझ्या पाठीशी राहा. गॉड शूड ब्रिंग आउट द बेस्ट थिंग्ज इन स्पीकर. आणि त्याच्यामधलं जे चांगलं आहे त्याच्यामध्ये जे सर्वोत्तम आहे ते मला दाखवून दे. अशा प्रकारे देवाला केलेली ही विनंती आहे. आता चौथ्या स्टांजामध्ये काय म्हटलं बघूया. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स माय वे दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. इन द फोर्थ स्टांजा द टीनेजर प्रेज टू गॉड. ह्या चौथ्या स्टांजामध्ये सुद्धा ह्या किशोरवयीन अवस्थेतल्या मुलानं देवाला प्रार्थना केले. ही प्रेज दॅट गॉड शूड हेल्प हिम टू रिफ्यूज टेम्पटेशन इन लाईफ. जीवनामध्ये जे मोह येतील, जेव्हा अपप्रवृत्तीला सामोरं जाईन तेव्हा मला नकार देण्याचं धाडस माझ्यामध्ये निर्माण कर. ही मस्ट कीप अवे हिमसेल्फ फ्रॉम एनी काइंड ऑफ टेम्पटेशन. मला मोहापासून दूर ठेव. गॉड शूड गिव्ह हिम इनफ स्ट्रेंथ टू से नो टेम्पटेशन. मला अपप्रवृत्तीला नाही म्हणण्याचं धाडस माझ्यामध्ये निर्माण कर. ही प्रेज टू गॉड दॅट ही विल कीप हिज बॉडी क्लीन अँड फिट फॉर एव्हरी डे लाईफ. दररोजच्या जीवनामध्ये माझं मन स्वच्छ ठेव, माझं चारित्र्य संपन्न ठेव. ही शुड मेंटेन हिज कॅरेक्टर क्लीन. ही वॉन्ट्स टू कीप हिमसेल्फ फिजिकली अँड मेंटली फिट. तो आपलं आयुष्य सद्गुणाने जोपासावं असं त्याची इच्छा आहे. म्हणून तो देवाला प्रार्थना करतोय की ह्या मोहापासून मला दूर ठेव. अशा प्रकारे ह्या चौथ्या स्टांजामध्ये आशय आहे. आता आपण शेवटच्या स्टांजामध्ये काय म्हटलं आहे, कवीनं काय म्हटलं बघूया. वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. इन द लास्ट स्टांजा द स्पीकर इज स्पीकिंग अबाउट हिज इंटेन्शन आफ्टर टीनेज इयर्स. या शेवटच्या स्टांजामध्ये कवीनं जेव्हा किशोरवय संपेल तेव्हा माझं जीवन हे
सर्वोत्तम असेल, सर्वोत्तम झालेला असेल, कारण तू माझ्यासोबत असशील. ही वॉन्ट टू सी दॅट ही हॅज एक्सपिरियन्स हिज टीनेज लाईफ व्हेरी वेल. ही हॅज एन्जॉयड टीनेज लाईफ व्हेरी बेस्ट बिकॉज गॉड इज लीडिंग द स्पीकर. त्याचं जीवन हे अतिशय आनंदात, किशोरवयीन जीवन हे अतिशय आनंदात गेलेलं असेल, कारण देव त्याच्यासोबत आहे. बिकॉज गॉड्स गायडन्स ही हॅज स्पेंड टीनेज इयर्स फॉर वर्दी कॉज. कारण देव तू माझ्यासोबत आहेस आणि त्यामुळे माझं आयुष्य सर्वोत्तम आहे. अशा प्रकारची प्रार्थना या कवितेत केलेली आहे. आपण पुढच्या तासाला या कवितेतील फिगर ऑफ स्पीच आणि मार्जिन क्वेश्चन याबाबतीत चर्चा करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. I hope all of you have liked this video. If you like this video, subscribe my channel. Thank you very much.